जनसूर्या न्यूज. सत्य, विश्वास, जनतेचा आवाज. बहिणीची विनवणी आणि पोलिसांच्या प्रयत्नांना यश. तब्बल 7 तासानंतर टॉवरवरील गोविंद गवई उतरला सुखरूप. धामणगाव रेल्वे येथे 25 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4च्या सुमारास बडनेरा येथील 42 वर्षीय गोविंद गवई हा इसम BSNL टॉवरवर चढल्याने शहरात एकच गोंधळ उडाला. दत्तापूर पोलिसांनी त्याला खाली उतरवण्यासाठी अथक प्रयत्न केले, मात्र तो काही केल्या खाली उतरत नव्हता. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच भंभेरी उडाली. शेवटी बहिणीच्या विनवणीने आणि दत्तापूर ठाणेदार गजानन मेहत्रे यांच्या आश्वासनानंतर तब्बल 7 तासानंतर तो व्यक्ती सुखरूप खाली उतरवण्यास यश मिळाल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे. मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार बडनेरा येथील रहिवासी गोविंद गवई वय वर्ष 42 यांच्या आपल्या पत्नीशी कौटुंबिक वाद असल्याने ते खावटी प्रकरण धामणगाव न्यायालयात सुरू असून दिनांक 25 ऑगस्टला ते तारखेवर हजर झाले होते. दरम्यान न्यायालयीन परिसरातच मेव्हण्याशी वाद झाल्याने त्यांनी 112 क्रमांकावर फोन करून पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांकडून तक्रार दाखल करून न घेत त्यामुळे त्यांनी रागाच्या भरात अमर शहीद भगतसिंग चौकाजवळील BSNLच्या तब्बल 200 फूट उंच टॉवरवर चढून प्रशासनाला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. या नाट्यामुळे चौकात बघ्यांची प्रचंड गर्दी जमली होती. कोणतीही जीवितहानी किंवा अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक गजानन मेहत्रे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन पथकाला प्राचारण केले. रात्री उशिरापर्यंत पोलीस व आपत्ती व्यवस्थापन पथकाकडून गवई यांना सुरक्षित खाली उतरवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून गजानन मेहत्रे यांनी स्वतः पुढाकार घेत गोविंद गवई यांच्या मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याशी सतत बोलणं करत त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सुरुवातीला पत्नी, सासू व मेव्हण्याला हजर राहण्याची अट घातली असता पोलिसांनी त्यांना हजर केल्यानंतर गवई यांनी माझी तक्रार न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाईची नवी अट ठेवली. त्यावर मेहत्रे यांनी योग्य कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तसेच बहिणीच्या विनवणीनंतर गोविंद गवई यांनी आपले मन परिवर्तन करून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. नवनवीन आणि ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच जनसूर्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.